ग्रुप ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेल्या सांगोर्ली ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या ज्योती चोरगे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून वडगर जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकणार असा विश्वास व्यक्त करीत सर्वसामान्य जनतेची ही लढाई सत्तेची नसून शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या हक्काची असल्याचे सांगत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ज्योती चोरगे यांनी निवडणुकीत आपल्या प्रचाराची सांगता केली। शेतकरी कामगार पक्षाच्या वडगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्योती चोरगे तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करंजाडे पंचायत समिती गणातून रवींद्र पाटील आणि युवा संघर्षशील नेत्या म्हणून सलोनी डाऊर या जनतेच्या बळावर मैदानावर उतरलेले पाहायला मिळत आहे। शेत जमीन, पाणी, पर्यावरण, रोजगार व न्यायासाठी हे नेतृत्व केवळ बोलते नाही तर हे लढवू नेतृत्व जनतेच्या समोर पर्याय म्हणून ठेवत आहे। वडगरमध्ये यंदा व येत्या 8 तारखेला महाविकास आघाडीचा लाल बावटा खटारा विश्वासाच्या हातासोबत कब्बशीच्या आनंदाचा गोड घेणार असा विश्वास व्यक्त करत जनार्दन चोरगे यांनी उमेदवारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी ज्योती जनार्दन चोरगे वडगर विभागातून जिल्हा परिषदसाठी उभी आहे। ते आमदार बालाराम पाटील साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता मी लोकांच्यासाठी आणि लोक कल्याणासाठी मी आज या निवडणुकीला सामोरी जात आहे। लोकांचे प्रश्न तर खूपच आहेत, सगळे प्रश्न प्रलंबित आहेत। दिबा पाटील साहेबांचं नाव असो, नयना विरोधाचं आंदोलन असो, प्रत्येक गोष्टीत आणि शेतकरी कामगार पक्ष हा प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे। आज मी घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन विनंती केलेली आहे सर्वांना का शेतकरी कामगार पक्ष हारणारा पक्ष नाही, हा लढणारा पक्ष आहे आणि मी लढणाऱ्यातली एक आहे। म्हणून माझ्या पक्षाने माझे एकनिष्ठपणावर विश्वास दाखवून पक्षाने मला ही संधी दिलेली आहे। म्हणून मी बालाराम पाटील साहेबांचा आणि माझ्या शेतकरी कामगार पक्षाचा आणि पूर्णपणे शेतकरी कामगार पक्षाचे जे लोक माझ्या बरोबर आज अहोरात्र फिरतात त्या लोकांचा मी मनापासून खूप 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 असे आभार मानेन। करंजाड्यामध्ये श्री रवींद्र जगन पाटील आहेत आणि वडगर मधून सलोनी गोवर्धन डाऊर, मला दोन्ही बाजूनी खूप सपोर्ट आहे। रवींद्र पाटील हा माझ्या भावासारखा आहे आणि माझ्या गावातूनच उमेदवार असल्यामुळे मला त्यांच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या घराचा एक पाटील घराणा म्हणून वारसा आहे। त्या घराण्यातून मला खूप म्हणजे सारा त्यांच्याकडून योगदान भेटलेलं आहे आणि तिकडून वडगर विभागातून बोललं तर डाऊर कुटुंब हा चांगला आहे। डाऊर कुटुंबाने पण आम्हाला सहकार्याची दिलेले, साथ दिलेली आणि आम्ही आमच्या पक्षातूनच त्यांना उमेदवारी दिल्यामुळं त्यांचा खूप आम्हाला पाठिंबा लाभलेला आहे। 36,000 जवळजवळ 36,000 साधारण आहे आणि ग्रामपंचायत म्हटलं तर 5-6 ग्रामपंचायत याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि एक तर माझी ग्रामपंचायत स्वतःचे जो मी 4-5 वर्षे अगदी अहोरात्र लोकांचे कामं केलेले आहेत। जे आदिवासी बांधव असोत, माझे प्रत्येक कुठल्याही पक्षाचे असोत, मी पक्षाचा भेदभाव कधी केलेला नाही। प्रत्येक वेळी मी मनीषाताई या नावाने ओळखले गेले आणि त्याच नावाने मी आज पुढे चालले आणि जसं जसं मी सामोरे जाते लोकांच्या परत पोहोचते, लोकांनी मला खूप सारा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी खूप सोपी झालेली आहे। 2021 जो आम्ही आंदोलन केला नयना विरोधात, आम्ही सातत्याने मी नयना विरोधाच्या म्हणजे नयना संघर्ष समिती कमिटीवर एक सदस्य म्हणून त्या पदावर पण आहे साहेब। आज मी जवळजवळ आम्ही 4 वर्ष त्या गोष्टीचा अभ्यास चालू आहे आमचा। आम्ही शिडको असेल, आम्ही आंदोलन असेल, आम्ही कुठेही नयना विरोधात जो 740चा फॉर्म्युला जो चालू आहे त्याच्या विरुद्ध आम्ही अहोरात्र मेहनत करून आंदोलन करतो। आम्ही प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करून अभ्यास करून तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। आजपर्यंत आम्ही आंदोलन अगदी चालू ठेवलेलं आहे कारण जेणेकरून शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान न हो आणि आम्हाला आमची जी मागणी आहे 50% आणि आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स, आमच्या गावातले जे घरांना आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे गावठाणाची जी घरं आहेत त्या गावठाणाच्या घरांना आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स सरकारने प्रॉपर्टी टॅक्स द्यावं यासाठी आम्ही झटतोय आणि आमचं तो आंदोलन पुढे असं सतत चालू राहणार आहे। आंदोलनामध्ये कुठेही खंड पडणार नाही। आंदोलन आता आमचं
निवडणुका झाल्या का आम्ही परत आंदोलनामध्ये सक्रिय होणार आहोत. मी आज 5 वर्ष काम करते या क्षेत्रामध्ये. मी ज्या सुविधा माझ्याकडे आल्या त्या मी महिलांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. याच्यानंतर ही स्टेप चालू झाली माझ्यासाठी. आज मी जिल्हा परिषद पर्यंत जर पोहोचली तर नक्कीच समाजासाठी आणि लोकांच्यासाठी आणि महिलांच्यासाठी एक ध्येय आहे माझ्या मनामध्ये. मी ग्रामपंचायत लेवलमध्ये बघत होतो, पण आज जसे मी प्रत्येक गावामध्ये एक एक पाऊल टाकलं तसं महिलांचं सहकार्य माझ्यासाठी चांगला लाभलाय आणि त्यांच्यासाठी मी नक्कीच काम करणार. ही प्रत्येकाला मी ग्वाही दिले आणि मी असं नाही, मी विकास 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 या शब्दाला नाही, मी काम करणारी एक महिला आहे आणि काम करणार हे महिलांना पण माहिती. मी ठासून सांगते मी काम करणार. मी मस्कर कुटुंबातून आहे. माझे खानदानच शेका पक्षाचं आहे आणि चोरगे कुटुंबात आले. माझे चोरगे कुटुंब पण शेका पक्षाचं आहे. मी पक्षाशी कधी केलं नाही. मला पक्ष लहानपणापासून दिबा पाटील साहेब जेव्हा होते त्या वेळेपासून मी पक्षाला एक बांधिलकी माझी झालेली आहे. त्याच्यामुळे पक्षातून मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचे आज माझे दिवस आहेत. आज लोकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, आज माझ्या बरोबर जे फिरणारी लोक आहेत त्यांनी जी मला संधी दिली त्या संधीचं मी सोनं नक्कीच करणार आणि प्रत्येक कामात ही महिला म्हणून मी सर्वसाधारण महिला आहे, माझ्याकडे काही नाही, पण मी प्रत्येक कामात अग्रेसर राहणार एवढेच मी सांगते. जनतेला मी आव्हान करते का माझा जो शेका पक्षाचा जो खटारा आहे त्या खटारा चिन्हाला तुम्ही मतदानाच्या पेटीत टाकावं मतांच्या स्वरूपात. एवढे बोलून मी जनतेला परत एकदा विनंती करते का मला एक संधी द्या. जी संधी मला माझ्या साहेबांनी दिले, बालराव पाटील साहेबांनी दिले, माझ्या पक्षाने दिले, माझ्या निष्ठेवर दिले, त्या संधीचं मला सोनं करायचे. नमस्कार, मी रवींद्र जगन पाटील, करंजडे पंचायत समिती प्रभाग क्रमांक 11 मधून मी उमेदवार म्हणून उभा आहे. काँग्रेसच्या वाट्याला जी सीट आली पंचायत समितीची, मग ती सीट माझ्या पक्षाचे नेतृत्व करणारे श्री महेंद्र शेठ घरत, काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष, त्यांनी ही माझ्यावरती सोपवली. माझे ग्रामपंचायतमध्ये सरपंच बालकृष्ण घरत यांच्या मार्गदर्शनाखालून मी ही पंचायत समिती लढवायला तयार झालो. 100% महेंद्र शेठ घरत पूर्ण सर्वीकडेच नावलौकिक आहे आणि त्यांचा कामाचा वारसा तर एकदम छान आहे. आता मागच्या इलेक्शनला उरणमधून त्यांनी कंपल्सरी 3 ग्रामपंचायती पूर्ण खणीटोकपणे निवडून आणल्या आणि त्याच्यानंतर आमच्या पक्षाला वाढ होण्याची संधी मिळाली आणि आता महेंद्र शेठ हे स्वतः पक्षाचे नेतृत्व करतात. पूर्ण काँग्रेस पक्षाचे, हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे पूर्ण जबाबदारी महेंद्र शेठ घरत यांच्या खांद्यावरती दिली आणि महेंद्र शेठचे जेवढे कार्यकर्ते आहेत पूर्ण परिसरामध्ये त्यांनी चांगला सपोर्ट देण्याचा महेंद्र शेठला आश्वासन दिले. तर युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महेंद्र शेठनी पद घोषित केला. त्या पदाचा मी पूर्णपणे फायदा उचलतोय. जर सत्तेचे बदल झाला तर याच्यामध्ये 100% आम्ही विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याचा प्रयत्न करू. तरी आणि आतापर्यंत आम्ही बीजेपीला कुठेही वरती जाऊन दिलं नाही. 3 इलेक्शनला त्यांना आम्ही वरती वर्चस्व गाठून दिलं नाही. 100% भाजप हा सत्तेचा गैरवापर करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पैशाचा खूप अमाप त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे ते पैशाचा वापर जास्त करतायत. दुसरी गोष्ट, लोकांना पैशाची गरज नाहीये. आता लोकांना माणसाचं समाजकार्य, माणूस काय करतो आणि माणूस समोरच्या माणसाला काय हे करून देतो आणि त्यांच्या सुविधांना कसं बळी पडतो या गोष्टीचा विचार केला जातो. सर्वसामान्य आता हे युवक वर्ग आहेत हे तर अक्षरशः भाजपला कंटाळले आहेत. त्यांच्या मनामध्ये एकच द्वेष आहे का भाजप नको, आपल्याला नवीन सत्तेचा हे झालं पाहिजे. त्याच्यामुळं युवकांचा खूप मोठा मार्गदर्शन आहे. माझा राष्ट्रीय पक्ष आहे. खूप वर्षांनंतर आम्हाला संधी मिळाली आणि या संधीचे 100% सोनं करू. विनंती करतो की माझ्या पॅनलला पूर्ण वडगर विभाग करंजाडे या पॅनलला भरघोस मतदान करून विजयी करून द्यावा हीच नम्र विनंती.